पुन्हा म्हातारा 4-5 वाजेपर्यंत घरी जाईल. दोन्ही पोरे वाटते की राहणार 4-5 वाजता म्हातारा मरावे, दोन्ही पोरे जवळ बसेल होता. पण 2-2.5 वाजता ते म्हातारा झटका यावा लागणार. म्हातारा दोन्ही हात वर करेन असा करेन, दोन्ही हात वर करेन असा करेन. दाखला हुशार होता म्हणून मला 150 होतो. हा जर मी बी दाखला दिला. मी कितला केला पळत होते ना अंदाज लावले दाखला 150 जातो असं. दाखला म्हणे भाऊ मोठा भाऊ पप्पा असं कराय ना इथलं कोटेशन काय शे. मोठा म्हणे नाही रे ऐ मोठा भाऊ काय का रे पप्पा डायरेक्ट असं सांगा ना इथलं सांगा ना पप्पा. कदाचित पप्पानी का भीत मला गेले अख्खं भीतड कोरी टाका रुपयाच आपण. मोठा म्हणे आता घ्या ते आता पोरगो पप्पा असं करा ना आई भीत काय भीत तदा मी उपाड देईन रुपया सापडणार नाही आणि दला बंदी होईल. दाखला डॉक्टरने फोन करा डॉक्टर साहेब असं काही पर्याय शे का की मला बाप फक्त 1 मिनिटासाठी बोलायला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे तुम्हाला बाप 1 मिनिट बोलील पण त्यासाठी तुम्हाला खर्च करणार पडेल म्हणे. काय म्हणे एक इंजेक्शन आहे ते इंजेक्शन 1 लाख रुपयाने 1 लाख रुपयाने इंजेक्शन देणं तुम्हाला म्हातारा 2 मिनिटं बोलू शकत. मोठा दाखला सांगितलं मोठा भाऊ लाख रुपये जाऊ दे लाख रुपये जाऊ दे पप्पा इथलं सांगा इथलं काय देवाय जाईल म्हणे डॉक्टर. डॉक्टरने बोलायला नाही 1 लाख नाही इंजेक्शन दिली ना डॉक्टरने 1 लाख रोकडा मोदींनी घ्या. म्हातारा बोलायला लागला दाखला म्हणे पप्पा कुठे ते म्हणे काही नाही पाहू म्हणे तुम्ही माझी घरगुती नाही म्हणे बाजूने म्हणजे म्हणा पाहिजे पीठ गायने लय जायला तेवढी मागितली जात. आणि मला सांगा काय 30 रुपयात पीठ गायने करता दोन्ही बी तडा पाडली ना 1 लाख रोकडा मोदी ना कितला समजा नाही येडा मरण टाइमले जरी पीठ गायने माची ते याला कमी देऊन प्राप्ती होईल. अपेक्षा काय ठेवायची आहे हा. अरे आपण आलो ज्या कामासाठी ते पण झालं पाहिजे ना. ते काम करा म्हणजे अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन आणि भगवंताचं नामचिंतन करणं हे शिकवणारे संत तुकोबाराय आपल्याला सांगतात. तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर ते शिकवणारे संत म्हणजे खरं जागरणं आपल्या जन्माला येऊन आपल्याला खरं मार्गदर्शन जे करतात त्या संतांच्या आपल्यावर सारे